जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज मार्गशीर्ष वद्या प्रतिपदा. काल दत्तजयंतीचा उत्सव झाला. श्री गुरुचरित्राचे पारायण सगळीकडे संपन्न झाले असतील. आज प्रतिपदेचा दिवस. कालचा दिवस म्हणजे 2-3 अर्थाने महत्त्वाचा होता. भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मदिवस. संध्याकाळच्या वेळेस गुरुचरित्रातील 4था अध्याय जो आहे तो त्याचा आहे. त्यानंतर भगवान श्रीधर स्वामी महाराज जे सज्जनगडावर होऊन गेले आणि पुढे वरदहळ्ळीला ज्याने सगळं तप केलं आणि त्या ठिकाणी रामदासी संप्रदायाचा प्रचार केला, भारतभर जे पायी प्रवास केला, त्यांचं काल जन्मदिवस होता. त्यानंतर कोयाळ हा जो मठ आहे आपला रामदासी मठ, त्या मठाचे प्रमुख जे होते, संस्थापक जे आहे ते नारदावतारी यादव स्वामी महाराज. त्यांचे पुतणे दत्तात्रेय जे दुसरे मठपती त्या ठिकाणी झाले कोयाळच्या मठामध्ये, त्यांचासुद्धा कालचा जन्मदिवस होता. माझ्या यूट्यूब चॅनेलवर ही सगळी प्रवचने टाकलेली आहेत. ते आपण आपल्या फुरसतीने जरूर ऐकावीत. खूप सुंदर असे चरित्र आणि मठांची माहिती त्यामध्ये आहे. आज जो आपण विषय घेणार आहोत तो विषय कठोपनिषदाचा 4था भाग आहे. तो घेण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. आपण उपनिषदांचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये गुरुशिष्य संवाद आहे. गुरुशिष्य संवाद म्हणजे आपला ग्रंथराज दासबोधसुद्धा त्याच अर्थाने आहे. त्याप्रमाणेच 3 वेद जे आहेत, 4 वेदापेक्षा आता आपण 3 वेद म्हणतो, ऋग, यजु आणि साम. यामधला यजुर्वेद जो आहे त्याच्या ज्या 2 शाखा आहेत, एक शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. शुक्ल यजुर्वेद जो आहे त्याच्या संबंधीची खूप मोठी बातमी आत्ताच प्रसिद्ध झाली. त्याचा थोडासा उल्लेख करून आपण आपल्या कृष्ण यजुर्वेदाच्या कठशाखेकडे वळूया. 19 वर्षाचा तरुण. आता लहान असल्यामुळे अरे तुरे म्हणणं बरोबर आहे, पण ते योग्यसुद्धा नाही. कारण त्यांनी आपलं प्रभुत्व जे आहे ते सिद्ध केलेलं आहे. 200 वर्षानंतर हा दुर्मिळ योग आला. आपण हे सगळं जाणता. ते देवव्रत महेश रेखे अहिल्यानगर जिल्ह्यामधले असणारे, ज्यांनी आपल्या वडिलांच्या बरोबर काशी क्षेत्रामध्ये वास केला आणि त्या ठिकाणी शालिग्राम संगवेद विद्यालय यामध्ये सलग 50 दिवस दंडक्रम पारायण केलं. म्हणजे शुक्ल यजुर्वेदाच्या या शाखेमध्ये 50 दिवस सतत त्यांनी संपूर्ण शुक्ल यजुर्वेद जो आहे त्याचं पठण केलं त्या ठिकाणी. आणि सगळ्या मंत्रासह त्यामध्ये आरोह अवरोह हे सगळं आहे.
आणि ते पारायण करणारा हा जो तरुण आहे त्याचं नाव फक्त 19 वर्षाचं असल्यामुळे जगभरामध्ये त्यांचं नाव झालं. आजही शृंगेरी पीठ जे आहे त्या पीठाचे शंकराचार्य जे आहेत जगद्गुरू श्री विद्याशंकर भारतीजी महाराज यांनीसुद्धा त्यांचा सत्कार केला, सोने अलंकार दिले आणि त्यांना मोठं सन्मान त्यांचा केला शृंगेरी पीठाकडून. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा याची दखल घेतली. आत्तापर्यंत ज्याचं नावसुद्धा आपल्याला माहीत नव्हतं ते आता सर्वांच्या तोंडी त्यांची कीर्ती आता सर्वत्र पसरलेली आहे. उदात्त, अनुदात्त आणि स्वरित अशा स्वराने हे पारायण त्यांनी सतत केलेलं आहे आणि त्याचा तो मान 50 दिवसामध्ये सतत 2000 मंत्राचं पठण त्यांनी केलं. आता हे सांगताना आपल्या संप्रदायाकडे वळूया. शिवराम स्वामी ज्यांची पुण्यतिथी आपण आत्ता साजरी केली त्या शिवराम स्वामींना 84,000 श्लोक पाठ होते. 84,000 श्लोक तोंडपाठ होते. ज्याने 13 दासबोध हाताने लिहिला ते शिवराम स्वामी हे लवाचे अवतार होते. प्रभू रामचंद्राचे पुत्र असणारे लव आणि त्यांचे अवतार असणारे शिवराम स्वामी, ज्यांची आता 300वी पुण्यतिथी पुढच्या वर्षी आपण साजरी करणार आहोत. तर या देवव्रत चंद्रकांत रेखे या महाराजांना आपण वंदन करूया. सरस्वती मातेचं आणि गणपतीचं या दोघांचं वरदान त्यांच्यावर होतं म्हणून त्याचा एवढा पराक्रम करू शकले, ते सुद्धा 19व्या वर्षामध्ये. त्यानंतर आता त्यांचं स्मरण करून आपण आता पुढे वळूया. आपला जो कठोपनिषद आहे ते सांगण्यामध्ये हे आज हा मुद्दाम इतिहास सांगितला कारण शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद त्यापैकी शुक्ल यजुर्वेदाचं पूर्ण पारायण या देवव्रताने केलं. आपण जे पाहत आहोत तर कृष्ण यजुर्वेद शाखेमधला कठशाखेमधल्या कठोपनिषद या उपनिषदाचा आपण विचार करीत आहोत. आता या उपनिषदांच्या श्लोकाकडे आपण बोलूया. कठोपनिषद म्हणजे यामध्ये यम आणि नचिकेता यांचा संवाद आहे आणि त्या संवादामध्ये हा जो पूर्ण उपनिषदाचा भाग आहे त्यामध्ये 6 वल्ली आहेत, 2 अध्याय आणि प्रत्येकी 3 वल्ली असा त्याचा विस्तार आहे. आत्तापर्यंत आपण 14 श्लोकांचा विचार केला. ते ब्रवीमि तदुमे निबोध स्वर्गमाग्निं नचिकेतः प्रजानन अनंतलोकाप्ति अथो प्रतिष्ठां विद्धि त्वमेतं निहितं गुहायाम. यमराज म्हणतात, हे नचिकेता, स्वर्गामध्ये असणारी ही जी अग्निविद्या आहे प्रजानन म्हणजे ती चांगल्या प्रकारे तू आता जाणून घे. आणि ते ब्रवीमि की तुझ्यासाठी मी ते तुला सांगतो. तत् उ मे निबोध की त्याला चांगल्या प्रकारे तू समजून घे. त्वम एतत् म्हणजे तू अशा विद्याचा प्राप्त करून अविद्याशे अशा लोकाची प्राप्ती करून घेणारी ही विद्या आहे. प्रतिष्ठाम आणि त्याची आधार स्वरूपा जी विद्या आहे ती मी तुला सांगतो. आता ती विद्या कुठे आहे असं म्हणशील तर बुद्धिरूपी गुहेमध्ये ती सुरक्षित अशी ठेवलेली आहे. वेदांचे जे गुज, शास्त्रांचे जे सार, प्राकृत शब्दा माझी केला विस्तार, ही जे आपण आरती म्हणतो त्या प्रकारे हे गुह्यतम हे जे निहितम जे आहे ते मी माझ्या बुद्धिरूपी गुहेमध्ये जपून ठेवलेलं आहे, ते मी आता तुला सांगतो. आता इथपर्यंतचा भाग आपण म्हणजे 14व्या श्लोकांचा भाग आपण मागच्या वेळेस पाहिला होता. आता 15व्या श्लोकापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. आता यामध्ये 15व्या श्लोकामध्ये लोकादिम अग्निम तमुवाच तस्मै या इष्टका यावतीर्वा यथा वा सचापि तत् प्रत्यवदत यथोक्तम अथास मृत्यू पुनरेवाह तुष्टः. याचा अर्थ लोकादिम अग्निम, ही जी अग्निविद्या आहे ती कशी आहे तर जी लोकादी म्हणजे 7 लोक, 14 लोक, 7 पाताळातले आणि 7 स्वर्गातले या 14 लोकांच्या उत्पत्तीच्या पूर्वीपासून ही विद्या अस्तित्वात आहे. तमुवाच तस्मै, मी ही तुझ्यासाठी सांगतो. आणि या विद्येमध्ये काय आहे तर हे जे हा यज्ञाचा विधी आहे. या इष्टका यावतीर्वा यथावा,
इष्टका म्हणजे इष्टी म्हणजे याचा अर्थ ज्या यज्ञासाठी जे कुंड तयार करायचं त्यासाठी लागणाऱ्या विटा, त्यासाठी लागणारी माती, त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट ते कशी त्याचं चयन करायचं, त्याचं निवड कशी करायची आणि त्याचा वापर कसा करावायचा ही सगळी विद्या मी तुला सांगणार आहे. सचापि तत् प्रवदत्य यथोक्तम अथास्य मृत्यू पुनरेवा तुष्टः. आणि ही विद्या जाणून घेतल्यानंतर नचिकेताला प्रश्न विचारला की जे हे तुला मी जे सगळं सांगितलं ते तू चांगल्या प्रकारे समजून घे. आता यमराजाने प्रत्यावदन ते पुन्हा सांगितलं आणि त्यानंतर मृत्यू अस्य तुष्टः. यमराज त्याच्यावर संतुष्ट झाले आणि काय म्हणाले यमराज ते आता पुढच्या 16व्या श्लोकामध्ये सांगतात. तम अब्रवीत प्रियमाणो महात्मा. आत्तापर्यंत यम आणि नचिकेताच्या संवादामध्ये आपण पाहिलं, हा नचिकेता जो अगदी लहान आहे, 8 वर्षाचं बालक आहे आणि तो यमाच्या दारामध्ये येऊन 3 दिवस त्या ठिकाणी अन्न पाणी ग्रहण न करता त्या ठिकाणी थांबलेला आहे. तम अब्रवीत प्रियमाणो महात्मा. आता प्रियमाणो शब्द त्यासाठी वापरला आहे. प्रियमाणो म्हणजे मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालेला आहे. ज्या यजमानाकडे आपण गेलो ते आता आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत. आणि महात्मा, इतर सर्व आत्मे असतील पण महात्मा पुण्यात्मा असा तू आहेस. वरम तवेह अद्य ददामी भूयः. अब्रवीत म्हणजे बोलले, म्हणजे हा भूतकाळ सांगितलेला आहे की मी तुला पुन्हा एक वेळ तो वर देण्यासाठी मी तुला सांगतो. आता यह अग्निविद्या, अयम अग्नी ही विद्या आता यापुढे तुझ्याही नावाने जाणली जाईल. त्याचं कारण काय, ती विद्या जशी मी तुला सांगितली तशीच तू मला पुन्हा परत सांगितली. म्हणजे गुरुनी ज्या गोष्टींचा उच्चार केला त्याच गोष्टींचं पूर्ण त्याच क्रमाने, जसं हे दंडक्रम पारायण आहे, जसं त्यांना शिकवण्यात आलं त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा ते सगळे श्लोक शुक्ल यजुर्वेदाचे जसेच्या तसे म्हणून दाखवले. किती 50-60 दिवस 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत या दरम्यान हे सगळं काशीमध्ये झालं. ते जसं झालं तसं इथे यमाने हे नचिकेताने जेवढं सांगितलं ते सगळं, म्हणजे यमाने जसं सांगितलं त्याच विधीने नचिकेताने ते पुन्हा त्यांना सांगितलं. आता याचं काय एक उदाहरण सांगायचं झालं तर अगदी थोडक्यामध्ये सांगतो. आत्ताच आमच्या नातवाची मुंज झाली एक 5-6 महिन्यापूर्वी. गायत्री मंत्राचा उपदेश वडिलांनी नियमाप्रमाणे केला. गायत्री मंत्र असला तरी खूप अवघड आहे तसं पाहिलं तर. आणि दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर जेव्हा मी त्याच्याकडून पुन्हा संध्येला त्याला बसवलं तेव्हा त्याने तो मंत्र स्वच्छपणे जसाचा तसा म्हणला. आता याचा अर्थ असा की ज्या घरामध्ये वेदांत याची चर्चा होती, अनेक ग्रंथाचं वाचन होतं, त्या ग्रंथाच्या वाचनाचा परिणाम पुढील पिढीवर होतो. मुलाने संध्या केली, नातवाने संध्या केली आणि तो गायत्री मंत्र दुसऱ्या दिवशी त्यांनी स्पष्टपणे जसा सांगितला तसं या ठिकाणी नचिकेता हा यमाने सांगितलेली ही जी विद्या आहे ती विद्या जशी ते तशी त्यांना सांगतात. तेव्हा यमराजसुद्धा त्यांच्यावर प्रसन्न होतात. आता पूर्वी जसं त्यांना सांगितलं की तुम्ही आता वर मागा. आता एक वर असा मागितला की मी वडील माझ्यावर रागवलेले असताना मी इथे आलो. वडिलांच्या मनामध्ये राग आहे आणि त्या दिवसापासून वडील शांतपणे झोपूसुद्धा शकत नाही. आता तुमची आज्ञा झाल्यावर मी जेव्हा परत जाईल तेव्हा त्या माझ्या वडिलांनी माझं त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी विसरून, कारण हा स्वर्गातून आलेला आहे. आता तो किंवा मृतात्मा यमराजाकडून यमदरबारातून परत आलेला आहे. त्यामुळे हा भूतप्रेत आहे की काय अशी शंका त्यांच्या मनामध्ये येऊ देऊ नका. आणि जो राग त्यांच्या मनामध्ये होता तो राग निघून जावा असा पहिला वर मागितला. आणि आता या ठिकाणी ते म्हणतात वरम तवेह अद्य ददामी भूयः. मी तुला आता वर देतो. कशाचा वर देतो पहा. आणि हा जो अग्नी आहे पहिला वर असा की हा जो अग्नी आहे त्याला तुझ्या नावाने लोक जाणतील. नुसता स्वर्गप्राप्ती करून देणारा अग्नी आणि त्याचा यज्ञ असं म्हणून याची ओळख नसेल, पण ते तुझ्या नावाने नचिकेता अग्नी असं त्याला म्हणतील. आता ह्या अग्निविद्याचं फळ काय आहे ते आता यमराज नचिकेताला सांगतात. त्रिनाचिकेतस त्रिभिरित्य संधिम त्रिकर्मकृत
तरती जन्म मृत्यू ब्रह्मज्य यज्ञम देवमीड्यम विदित्वा नीचायेमां शांतिम अत्यंतमेती त्रिणिकेच त्रिणाचिकेतः म्हणजे 3 वेळ या यज्ञाचा अनुष्ठान जो करेल अगदी शास्त्रोक्त विधीने जसं त्याने पारायण केलं देवव्रताने ते पूर्ण पारायण ते पूर्ण उच्चार जे आहे ते सगळं शास्त्रोक्त केलं तसं या अग्नीचा शास्त्रोक्त रीतीने जो अनुष्ठान करील त्रिभी संधीम एत्य त्रिभी संधीम म्हणजे 3 वेद जे आहेत ऋग साम आणि यजुर्वेद याच्याशी संबंध असणारे हे मंत्र त्रिकर्मकृत तर ती जन्म मृत्यू त्रिकर्मकृत म्हणजे यज्ञ करत असताना यज्ञ दान आणि तप या 3 गोष्टीला महत्त्व आहे. यज्ञ आपण करत आहोत त्या यज्ञाच्या समाप्तीनंतर आपल्याला दान केलं पाहिजे आणि ते यज्ञ करीत असतानासुद्धा आपण दानच करत असतो. कशाचं दान करतो? ज्या ज्या वस्तू आहेत त्या अग्नीला आपण दान करतो. प्रत्येक आहुती आपण अग्नीला दान करतो. त्यामुळे या यज्ञामध्ये प्रत्येक यज्ञामध्ये यज्ञ दान आणि तप या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तप म्हणजे त्या काळामध्ये यज्ञ करीत असताना जो यज्ञाला बसलेला आहे त्यांनी त्याचं रोजचं राहणं जे आहे ते सुद्धा तपाचंच असलं पाहिजे. कसं? जसं आपण आत्ताच गुरुचरित्राचं पारायण आपण सगळ्यांनी केलं त्यामध्ये सुद्धा एक तप आहे सगळे नियम आहेत. जमिनीवर झोपलं पाहिजे. आता वयाप्रमाणे आणि काळाप्रमाणे एकदम जमिनीवर झोपून होणार नाही म्हणून काहीतरी आपण खाली गादी तरी टाकतो. गादी पण पलंगावर झोपणार नाही. व्रतस्थ असं जीवन आपण जगतो निदान त्या काळापुरतं तरी. तसं त्रिकर्मकृत यज्ञ दान आणि तप. आता ह्या दानाच्या संबंधी आपण पाहिलं वडिलांनी सगळा यज्ञ केला विश्वजित यज्ञ केला आणि पण दान देताना मात्र चांगल्या गायी आपल्यासाठी ठेवल्या आणि ज्या आपल्या कामाच्या नव्हत्या दुरुपयोगी होत्या गलित गात्र होत्या ज्या दूधसुद्धा देऊ शकत नाही ज्या पुन्हा प्रजा उत्पत्तीसुद्धा करू शकत नाहीत ज्यांची इंद्रिय शिथिल झाली आहेत अशा गायी ब्राह्मणांना दान देत आहेत वडील हे पाहून याच्या मनामध्ये एक चिकित्सा जागृत झाली आणि तिथून या उपनिषदाला सुरुवात झाली. आता त्रिकर्मकृत तर ती जन्म मृत्यू म्हणून यज्ञ दान आणि तप हे 3 कर्म जो निष्काम भावनेने करतो त्याला काय प्राप्त होतं? तरती जन्म मृत्यू 6 तरती जन्म मृत्यू 6 म्हणजे त्याला तो तरुण जातो कशाला? तर जन्म आणि मृत्यू म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकविला आपण जे म्हणतो आरतीमध्ये तसं या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून त्याची मुक्तता होते. आता ब्रह्मजन्यम याचा अर्थ काय? ब्रह्मज म्हणजे ब्रह्मापासून उत्पन्न झालेला. काय ब्रह्मापासून उत्पन्न झाली? ही सृष्टी. आता त्या सृष्टीचं ज्ञान ब्रह्मजन्यम म्हणजे ब्रह्मापासून उत्पन्न झालेल्या सृष्टीचं म्हणजे हे सगळी जी विद्या आहे ब्रह्मविद्या जी आहे त्याचं ज्ञान जो प्राप्त करतो त्याला देवमिड्य विदित्वा देवम इड्यम. आता इड्यम म्हणजे याचा अर्थ काय? स्तवनीय. म्हणून अग्निदेवतेचं स्तवन यामध्ये आहे आणि ते सगळं जाणून विदित्वा आणि निश्चाय म्हणजे निष्काम भावाने त्या यज्ञासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची निवड जो करतो इमाम अत्यंतम शांतीम एती म्हणजे त्याच्या ठिकाणी अशांत अनंत अशी शांती त्याला आपोआप प्राप्त होते आणि ती शांती तुला पुन्हा प्राप्त हो असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. मग म्हणून ते म्हणतात आता 3 बार ते अनुष्ठान करेल त्याला अशी शांती प्राप्त होईल असं या 17व्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे. आता ही सगळं विधी सांगितलेला विधी यांनी जसाचा तसा परत यमराजांना सांगितला आणि यमराजा त्यामध्ये खुश झाले आणि ते म्हणतात आता तुला 3 वर काय तुला अजून 2 वर मी जास्तीचे देतो. आजकाल बाजारामध्ये असतं पहा 3 शर्ट घेतले की 4था हा आपल्याला फुकट मिळतो 5वा फुकट मिळतो तसं त्याप्रमाणे बोनस जे आहे ते याला आता मिळत आहे. त्रिणाचिकेतस्त्रयम् एतत् विदित्वा एतत्त्रयम्. आता एतत्त्रयम् म्हणजे या यज्ञासाठी लागणाऱ्या 3 गोष्टी काय? मुळामध्ये काय लागतं? जमीन आहे त्याचा आकार आहे त्याचा आकार अगदी नक्की पाहिजे तो चौकोनी षटकोनी गोल त्रिकोणी असे वेगवेगळे आकार त्या यज्ञाच्या विधीमध्ये सांगितलेले आहेत. आता त्याप्रमाणे ते खड्डे तयार करायचे
त्यामध्ये बाजूला विटा लावायच्या. आता त्या विटांची संख्या किती, त्या विटांचं स्वरूप कसं असलं पाहिजे आणि अग्नी जो आहे तो अग्नीसुद्धा त्याचंसुद्धा चयन म्हणजे त्याचीसुद्धा निवड करता आली पाहिजे. या 3 गोष्टी ज्या आहेत ते करून या तिन्ही गोष्टी जाणून त्रिणाचिकेतः म्हणजे 3 वेळ हा नचिकेताग्नी घेऊन त्याचं अनुष्ठान केलं तर जो अशा प्रकारे करेल तर विद्वान पुरुष हा विद्वान म्हणजे नचिकेत अग्नीचं जो निवड करेल त्याला काय प्राप्त होईल पाशान पुरतः प्रणोद्य म्हणजे मृत्यूच्या पाशामध्ये तो कधीही अडकणार नाही. म्हणजे साक्षात मृत्यू म्हणजे यमदेव जरी त्याला नेण्यासाठी आले तरी ते यमदेवाच्या पाशातून मुक्त होतील असा जो यज्ञ करेल तो पुरतः प्रणोद्य म्हणजे त्याला समोर पाहिल्यावर सुद्धा मृत्यूपाशाला तो सगळं कापून टाकेल, त्यापासून तो दूर होईल. त्याचप्रमाणे शोकातिगो मोदते स्वर्गलोके चौथ्या ह्याच्यात म्हणलेलं शोकातिगो मोदते स्वर्गलोके. तर अशा प्रकारे जो हा यज्ञ करेल त्याला तो सर्व शोकातिग म्हणजे शोकाच्या पार होऊ जाईल. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा शोक दुःख असमाधान प्राप्त होणार नाही. आणि स्वर्गलोके मोदते स्वर्गलोके म्हणजे ही सप्तमी आहे. त्या सर्व लोकामध्ये त्याला आता गती मिळेल आणि तो त्या ठिकाणी मोद म्हणजे आनंद होणे आणि स्वर्गलोकामध्ये तो आनंदाने वास करेन असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये पहा, एष ते अग्निर्नचिकेत स्वर्ग्यो यमवर्णिता द्वितीयेन वरेण. 3 वरांच्याबद्दल आपलं चाललं आहे बोलणं की यामध्ये सांगतात की यमराजा म्हणतो नचिकेता या स्वर्गाची साधनरूपा अग्निविद्या जी आहे त्याचा उपदेश तुला आता मी दिला. आता त्यावरून तू आता दुसऱ्या वरामध्ये याचना तू जी केली होती ती मी तुला दिली. आता या अग्नीलाच तुझ्याच नावाने लोक जाणतील. म्हणजे एतम अग्निम तवैव प्रवक्षन्ति जनास म्हणजे सगळे लोक या अग्निविद्येला तुझ्या नावाने जाणतील. म्हणजे आत्तापर्यंत ही स्वर्गप्राप्तीसाठी असणारी अग्निविद्या आहे असं म्हणतात. पण आता यापुढे तुझं महत्त्व पाहून तुझं या ठिकाणी निष्काम भावाने केलेलं हे सगळं श्रवण आणि नंतर त्याचं उच्चारण जे तू मला सांगितलं जसं सांगितलं त्यामध्ये कुठलाही फेरफार न करता सांगितलं ते पाहून मी फार प्रसन्न झालो. आणि यापुढे आता माझा एक वर मी तुला जास्तीचा देतो की या अग्नीला नचिकेताग्नी अशा नावाने लोक संबोधित करतील. एतम अग्निम तवैव प्रवक्षन्ति जनास. आणि तृतीयं वरम नचिकेतो प्रणिष्यो. मी तुला आधीच सांगितलेलं होतं की मी या ठिकाणी नसताना तू या ठिकाणी आलास. माझ्या पत्नीने आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांनी तुला अन्न पाणी सगळं देऊन तुझा सत्कारसुद्धा केला. पण तू ते ग्रहण केलं नाहीस आणि माझ्या दाराच्या बाहेर 3 दिवस अन्न पाणी ग्रहण न करता राहिलास. आता याबद्दल तुझी क्षमा मी मागायची, कारण अतिथी अशा प्रकारे आला तर त्याचा सत्कार हा केलाच पाहिजे प्रत्येकाने. कालच झालेल्या गुरुचरित्राच्या या 4थ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी जसं अनुसया मातेच्या घरी अत्री ऋषी घरी नसताना त्या आश्रमामध्ये नसताना हे तिन्ही देव त्या ठिकाणी जाऊन प्रकट झाले. आता तिन्ही देव जे आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव अनुसया मातेचं जे व्रत आहे तिची परीक्षा पाहण्यासाठी आले होते. आता त्यांनी मागणी केली की आम्हाला तिघांनाही भूक लागली आहे, त्यामुळे आम्हाला तू ताबडतोब जेवायला वाढ. आणि ते जेवायला वाढत असताना आमच्या मताप्रमाणे असं आम्हाला भोजन तुझ्याकडून प्राप्त झालं पाहिजे आणि नाही झालं तर आम्ही निघून जाऊ. आता हीच गोष्ट या ठिकाणी वापरा कठोपनिषदामध्ये. असे श्रेष्ठ असे ब्रह्मा विष्णू महेश आलेले आहेत. अनुसया माता एकटीच आहे, पती घरी नाहीत, ते नदीवर स्नानासाठी गेलेले आहेत, अनुष्ठानासाठी गेले आहेत. आता ते येईपर्यंत आलेल्या अतिथींना सांभाळणं, त्यांची मर्जी सांभाळणं, त्यांचा आदर सत्कार करणं हे पतिव्रतेचं काम आहे. आणि त्या पतिव्रतेने तेच केलं. आणि ते पतिव्रतेचं जे श्रेष्ठत्व आहे ते पाहून की
नग्न अवस्थेमध्ये येऊन तू आम्हाला वाढ असं जे म्हटलं होतं ते होण्यासाठी. आणि मग तिने पतीच्या चरणांचं स्मरण केलं आणि जेव्हा बाहेर आली तेव्हा हे तिन्ही जे ऋषी होते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे छोट्या बाळात लहान मुलाचं रूप त्याने धारण केलं. आणि अर्थातच मग पुन्हा वस्त्र धारण करून त्या ठिकाणी येऊन त्या तिघांनाही स्तनपान तिने केलं. आता हे जे आहे अतिथीचा सत्कार. आणि या तिन्ही देवता तिच्याच ठिकाणी पुत्ररूपाने प्राप्त झाल्या. हे जे आहे यालाच या कठोपनिषदामध्ये महत्त्व आहे की त्या अतिथीचा सत्कार. आता यमराज इथे असं सांगतात की तुझा आम्ही सत्कार केला आणि मग नंतर मी तुझी क्षमा मागितली आणि मग तुला मी म्हटलं की तू 3 दिवस राहिल्यामुळे 3 वर मी तुला देतो. यम प्रणिता द्वितीयेन वरेण एतम एतम अग्निम प्रवक्षन्ति जनास तृतीयं वरम नचिकेतो प्रणिष्व. आता पुढे सांगतात ते तिसरा वर जो आहे तो तिसरा वर तू माग. आता नचिकेता तिसरा वर मागतात. 2 वर तर झाले. पहिला वर काय की माझ्या वडिलांचं मन शुद्ध हो, त्यांच्यातला राग जावो आणि त्यांनी माझं चांगल्या प्रकारे स्वागत करो. असंच त्या ठिकाणी मला वाटतं कोणी प्रल्हादांनी सुद्धा अशाच प्रकारे मागितलं होतं. येयम प्रेते विचिकित्सा मनुष्ये अस्ति तेके नायम अस्तितच एके एतद् विद्याम अनुशिष्टस्त्वयाहम वराणाम एष वरस्तृतीयः. आता नचिकेता या ठिकाणी म्हणतं आता माझ्या मनामध्ये 2 संध्या आहेत. प्रेते मनुष्ये, जिवंतपणे आपण सगळ्या या देहामध्ये अनेक प्रकारचे व्यवहार करतो, सगळ्यांशी वागतो, प्रेमाने वागतो, कुठे रागाने वागतो, कुठे द्वेष असतो, हे सगळं आहे. पण जेव्हा माणूस हा देह सोडून जातो तेव्हा तो जेव्हा मरतो, मृत्यूलोकाला प्राप्त होतो किंवा या ठिकाणी हा पृथ्वी लोक जो आहे तो जेव्हा सोडतो तेव्हा त्याच्याबद्दल काही काही गोष्टी लोकांच्या मनामध्ये आहेत. त्या जे संशय आहेत तेच संशय मी तुला विचारतो असं यमराजाला नचिकेता विचिकित्सा. चिकित्सा म्हणजे अगदी खोलात जाऊन त्याची विचारपूस करणं, ते समजून घेणं. आणि विचिकित्सा म्हणजे विशेषत्वाने चिकित्सा करणे. आता कोणत्या गोष्टी आहेत? एके अयम अस्ति इति. आता जो देह म्हणजे माणूस मरून जातो तो मेल्यानंतर अयम अस्ति इति की त्याच्या ठिकाणी कोणी एक आत्मा असते का? प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा असतो का? आणि आत्मा असेल तर तो मग कुठे जातो असा प्रश्न विचारला. आता दुसरीकडे काय म्हणतात? च एके आहुः न अस्ति इति. ते म्हणतात असं कोणीच नाही. एक म्हणतात आत्मा आहे आणि एक म्हणतात आत्मा नाही. आता मनुष्य मरण पावला म्हणजे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी याहून व्यतिरिक्त व दुसऱ्या देहाशी संबंध जोडणारा असा आत्मा आहे असं एक जण म्हणतात आणि दुसरे म्हणतात असं होतच नाही. कोणी म्हणतात जन्म घेणे वासनेच्या जागे. आता वासना जशी असेल मृत्यूसमयी त्याप्रमाणे पुढला जन्म माणसाला मिळतो. काही म्हणतात की असं काही नाही. आणि दुसरे म्हणतात, चार्वाकवाले म्हणतात ईट ड्रिंक अँड मेरी. खा प्या आणि मजा करा. देह आहे तोपर्यंत सगळी मजा आहे. पुढचं कोणी पाहिलं आणि कोणाला सांगता येईल? मला जर खूप आनंद झाला तर मी कोणाला सांगेन? मला सांगता पण येणार नाही. मग पुढचं पुढे पाहू. त्याचा आत्ता कशाला पाहिजे? आत्ताच कटकट. त्यापेक्षा आहे तो जीव मात्र आनंदात घालू. एक गाणं आहे पहा, जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या हो यहाँ किसने जाना. म्हणजे हे आपलं जीवन जे आहे एक मोठा प्रवासच आहे. आता असं म्हणणारे गाणं म्हणणारे जे त्यामध्ये सिनेमामध्ये होते ते सुद्धा आता आहेत की नाही शंकाच आहे मला. म्हणजे असं जे जे तत्त्वज्ञान चार्वाकाचं असो कोणी का असो ते सगळे मृत्यू पावलेले आहेत. कारण हा मृत्यू लोक आहे. मृत्यूधर्मा हा मृत्यूधर्मा म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाचाच मृत्यू होणार आहे. मग आता या ठिकाणी सत्य काय आहे ते सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न नचिकेता यमराजाकडून करीत आहेत. आता यमराजाला नचिकेता म्हणतं हे माझे जे संशय आहेत ते दूर करा. हा माझा तिसरा वर आहे. एतद् विद्याम अनुशिष्टस्त्वयाहम. तुझ्याकडून मला या शंकेचं निरसन पाहिजे. वराणाम एष वरस्तृतीयः. हा तिसरा वर मी तुला मागितला. आता नचिकेताचा सगळा प्रश्न विचारला आणि यमराजाला खूप चांगलं वाटलं. खरं म्हणजे हा ऋषिकुमार आहे, बालक आहे, प्रतिभाशाली आहे
आणि अत्यंत गोपनीय असा विषय जाणण्याची याची इच्छा आहे. पण आता याचं वय पाहिलं तर खूप लहान वय आहे आणि मग या सगळ्या गोष्टी जाणण्याचा हा अधिकारी आहे का नाही? त्याला हा उपदेश आपण करावा की नाही? असा विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि म्हणून ते म्हणतात, यमराज म्हणतो की काहीतरी कोणी याला टाळलं पाहिजे आपण. देवैरत्रापि विचिकित्सितं पुरा नहि सुविज्ञेयम अणुरेष धर्मः. देवैरत्रापि. आता नचिकेताचं सगळं ऐकून घेतल्यानंतर यमराज सांगत आहेत, देवैरत्रापि. ते सांगतात की हाच विषय जो आहे की हेच जे आहे पुढे काय होता असा प्रश्न जो आहे तो देवांना सुद्धा पडला होता आणि देवाने सुद्धा याची विचारणा केली, पण ते सुद्धा संतुष्ट झाले नाही. त्यांना सुद्धा ते समजून घेता आलं नाही. विचिकित्सितम. त्यांचा संदेहसुद्धा दूर करता आला नाही. एष धर्म हा अणू. कारण धर्म जो आहे तो इतका सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे धर्म किंवा या सगळ्या गोष्टी इतक्या सूक्ष्म आहेत की ते सहज सहज ते न विज्ञेयम. ऐकू येत नाही का?